अध्यक्ष सर्वांनी अधिकारी आपण सन्मानाचा गावशी त्यांना विनंती करतो. पुरस्कार हार्दिक अभिवादन. यानंतर धाराशिव जिल्ह्याचे सन्माननीय पोलीस धाराशिव जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा यांच्या वतीने आयोजित हा परीक्षा सन्माननीय संघाची सोबत धाराशिव जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक या साहेबांनी गावशी त्यांना विनंती करतो. एकदा पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत करू. या कार्यक्रमाची या ठिकाणी आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम सहकारी कमिशनर श्री गोहर हसन साहेब, उपस्थित सर्व अधिकारी, उपस्थित सर्व पोलीस स्टाफ, आपल्या धाराशिव नगरीतील उपस्थित सर्व सन्माननीय वेगवेगळ्या संघटनांचे वेगवेगळे पदाधिकारी, सह्याद्री अकॅडमीचे विशेष करून उपस्थित जे इच्छुक आहेत यानंतर पोलीस खात्यामध्ये सेवा करण्यासाठी त्यांच्या सर्वांचं, तसेच स्वयंसेवक आहेत त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. खरं तर अतिशय स्तुत्य उपक्रम असतो. आपण हे अभियान जे आहे ते एक आठवड्यासाठी, कधी कधी एक महिन्यासाठी राबवतो, पण खरं तर हे अभियान न घेता एक मोहीम असावी आणि ती वर्षभर चालावी. कारण प्रत्येक जीव तेवढाच महत्त्वाचा असतो. तो त्याच्या स्वतःसाठी महत्त्वाचा असतो, कुटुंबासाठी महत्त्वाचा असतो, समाजासाठी महत्त्वाचा असतो. आणि त्याच्यामुळं एक एक जीव जरी वाचला आपल्या छोट्या मोठ्या कृतीतनं, आपण काही गोष्टींचं नियमाचं पालन केलं, काही गोष्टी खरोखर अंगीकारल्या मनापासून, आणि आपण जर का पालन केलं तर रस्त्यात वरून आपण ड्राईव्ह करत असताना जेवढी आपली जबाबदारी असते तेवढीच समोरच्याची असते किंवा पाठीमागून येणाऱ्याची असते, ओव्हरटेक करणाऱ्याची असते. आणि कुणाची चूक कुणालाही एक तर इजा होण्यात किंवा त्याची जीव जाण्यामध्ये कारणीभूत ठरू शकते. त्याच्यामुळं प्रत्येकानं नियमाचं अतिशय काटेकोर पालन केलंच पाहिजे. आणि त्यासाठी फक्त नियम बनवून किंवा ते दंडात्मक कारवाई करून उपयोग नाही, तर त्या कारवायांसोबत जनजागृती करणं, मनामध्ये स्वतःनं प्रत्येकानं ठरवणं की मी नियमाचं पालन करणार, हे खूप आवश्यक आहे. आता आज या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. हे अतिशय अनमोल गोष्ट आहे, कारण रक्ताला पर्याय आजपर्यंत जगामध्ये फक्त रक्तच आहे आणि ते कुठेही आर्टिफिशियल बनवलं जाऊ शकत नाही किंवा या ठिकाणी आपण सुरू करतो. सर्वांना विनंती करतोय आपण रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत सडक सुरक्षा जीवन रक्षा या ब्रीद वाक्याप्रमाणे आपण विविध जनजागृती करत आहोत. आणि सर्व समावेशक, सर्व समाजाला आणि सर्व चालकांना रस्त्यावरचे वाहतुकीचे सर्व नियमाचं माहिती असायला पाहिजे. त्या अनुषंगाने आपण एक जनजागृती केलेली आहे. यापूर्वी हेल्मेट रॅली असेल, स्कूल बस रॅली असेल, आज रिक्षा रॅली आहे. आणि या सर्वांना सोबत घेऊन वाहनांच्या बाबतीमधली जी काही सुरक्षा आहे ती सुरक्षा माहिती असायला पाहिजे. त्या अनुषंगाने जनजागृती केलेली आहे. आणि आज त्या सर्व चालकांची नेत्र तपासणी आणि आज रक्तदान शिबिर आपण राबवित आहोत. हेल्मेट सक्ती केलेली आहे. आणि आज माननीय पोलीस अधीक्षक सो श्री संजय जाधव आणि माननीय अपर पोलीस अधीक्षक सो श्री गोहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली आज नेत्ररोग शिबिर आणि रक्तदान शिबिर आज आपण राबवित आहोत. अभियान 2025 अंतर्गत वाहतूक शाखा धाराशिव यांच्याकडून तमाम चालकांना विनंती आहे की सर्वांनी हेल्मेट वापरावं, सीट बेल्ट लावावेत आणि सिग्नलचं पालन करावं. आणि विशेषतः शहरामध्ये फिरणारे जे काही बुलेट धारक आहेत
ज्यांनी मोटरसायकलचे सायलेन्सर बदललेले आहेत त्यांनी ते तात्काळ काढून घ्यावेत आणि प्रशासनाला आणि सर्वसामान्य नागरिकांना सहकार्य करावं, अन्यथा त्यांच्यावरती आपण कारवाई सुरूच केलेली आहे आणि ती कारवाई यापुढे देखील सतत चालू राहणार आहे.